विरार पूर्वेच्या शिरगावजवळील गडगापाडा इथे बेकायदेशीर दगडखाणी विरोधात आवाज उठवणाऱ्या ग्रामस्थाची निर्घृण हत्या करण्यात आल्यानं परिसरात संतापाची लाट उसळली आहे। आत्माराम पाटील यांची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली असून महसूल विभागाचे मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील यांच्यावरही लाकडी दांडक्यांनी हल्ला करण्यात आलाय। विरारच्या गडगापाडा परिसरातील एका दगडखाणीत बेकायदेशीर स्फोट घडवून उत्खनन सुरू असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांकडून सातत्यानं केल्या जात होत्या। याच पार्श्वभूमीवर अमित चौधरी यांनी तहसीलदार कार्यालयात तक्रार केली होती। महसूल विभागाचा मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील हे दगडखाणीची पाहणी करण्यासाठी घटनास्थळी गेले होते। पाहणी सुरू असतानाच दगडखाण मालक आणि त्याच्या समर्थकांसोबत वाद निर्माण झाला। हा वाद इतका विकोपाला गेला की आत्माराम पाटील यांच्यावर थेट जीवघेणा हल्ला करण्यात आला। या घटनास्थळावरून आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांनी। आपल्याला दिसत असलेले हे रक्ताचे डाग, फोडलेल्या गाडीच्या या काचा आणि अजूनही हवेत असलेला दहशतीचा जो सावट आहे, या भयानक ठिकाणी मी सध्या आता उभा आहे। विरारच्या शिरसाड येथील गडगापाडा ही खदान आहे आणि या खदानी जवळच एका खदान माफियाने एका ग्रामस्थाची निर्घृणपणे हत्या केली होती। अमित चौधरी हा जो तक्रारदार आहे, त्यानं या खदानी विरोधात तक्रारी केलेल्या आणि त्या तक्रारीची पाहणी करण्यासाठी महसूल विभागाचे मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील हे या ठिकाणी निघाले होते आपल्या गाडीने। त्यांना हा स्पॉट मिळत नव्हता, त्यामुळे अमित चौधरींना त्यांनी फोन केलं आणि स्पॉटची विचारणा केली। अमित चौधरीने त्यांचे जे सहकारी आहेत आत्माराम पाटील त्यांना तेथे पाठवलं। आत्माराम पाटील यांनी मंडळ अधिकाऱ्याच्या गाडीमध्ये बसून या ठिकाणी आले आणि या ठिकाणी ज्यावेळेला ते आले तर या ठिकाणी जे खदान माफिया आहेत महेश पाटील, भालचंद्र पाटील आणि त्याचे इतर सहकारी हे या ठिकाणी होते आणि त्यांनी पूर्वीचाच राग धरत त्यांच्यावर हल्ला केला। मंडळ अधिकाऱ्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या, त्यांना मारहाण केली दांडक्यानं आणि आत्माराम पाटील यांना पळत पळत जाऊन या दूरच्या शेतामध्ये त्यांची दगडाने ठेचून हत्या केली। आता पोलीस या प्रकरणी काय भूमिका घेते? आतापर्यंत 2 जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे। इतर 10 ते 12 आरोपी आहेत, त्या आरोपींचा शोध पोलीस करत आहेत। खास विशेष पथक त्यासाठी त्यांनी आता नेमलेलं आहे। प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, विरार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।